छत्तीसगड तेलंगणा सीमावर करेगट्टा टेकडीवर करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेचे नाव काय आहे? छत्तीसगड तेलंगणा सीमेवर गरेगट्टा टेकडीवर करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेचे नाव ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आहे. भारतातील सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरी उत्पादन प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? भारतातील सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरी उत्पादन प्रकल्प हरियाणा येथे सुरू करण्यात आला. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने कोणत्या प्रमुख योजनेअंतर्गत अंगीकार 2025 मोहीम सुरू केली आहे? गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने PM आवास योजना शहरी 2 या प्रमुख योजनेअंतर्गत अंगीकार 2025 मोहीम सुरू केली आहे. अलीकडच्या अभ्यासानुसार दक्षिण भारतातील कोणत्या राज्यात गुलाबांच्या झाडांची घनता सर्वात कमी आहे? अलीकडच्या अभ्यासानुसार दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात गुलाबांच्या झाडांची घनता सर्वात कमी आहे. कोणत्या दुर्बिणीचा वापर करून प्रथमच 2 लघुग्रहांच्या पृष्ठभागावर पाण्याचे रेणू शोधले? सोफिया दुर्बिणीचा वापर करून प्रथमच 2 लघुग्रहांच्या पृष्ठभागावर पाण्याचे रेणू शोधले. आरोग्य मैत्री घन कोणत्या उपक्रमाशी संबंधित आहे? आरोग्य मैत्री घन भीष्म प्रकल्प या उपक्रमाशी संबंधित आहे. मिस टीन इंटरनॅशनल 2025 विजेती कोण ठरली आहे? मिस टीन इंटरनॅशनल 2025 विजेती लोरेना रुईज ही ठरली आहे. मिस टीन इंटरनॅशनल 2025 ही स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? मिस टीन इंटरनॅशनल 2025 ही स्पर्धा जयपूर येथे आयोजित करण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आले.